आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. स्तुती करतो, प्रभूला पुन्हा महिमा देतो. दिवसभर देवाचं वचन, देवाची संगती आणि परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि याचं कारण एकच आहे, जो सापडला तो सगळ्यात ताकदवान आहे, सगळ्यात ताकदवान. आणि बायबल सांगतं की इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणारा तो पवित्र आहे. पवित्र म्हणजे वेगळा. काय वेगळा हा देव आहे? कशा पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारात, ज्या ठिकाणामध्ये राहतो, ज्या परिस्थितीचा सामना आम्ही करतो, तो कशा पद्धतीनं आमची मदत करतो ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, थक्क करणारा जादूगारच, त्याचं नाव शिमोन आहे, आणि तो जादूगारच थक्क झाला, ज्यानं लोकांना थक्क केलं. या पृथ्वी तलावरती अनेक लोक त्यांच्या कर्मानं, ज्या पद्धतीची कर्म ते करतात, जे त्यांचं कर्तृत्व आहे, आणि हे त्यांचं कर्तृत्व लोकांवरती प्रभाव टाकणारं कर्तृत्व आहे. परंतु जेव्हा येशूची ओळख होती, त्यास ते स्वतःच थक्क होऊन जातात. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्याकडे जो आहे ना, तो सगळ्यात भारी असणारा देव आहे. सगळ्यात भारी बरं का. मला परवा एका बहिणीनं फोन केला, ती म्हटले की माझी अपेक्षा आहे की मला ऍटलिस्ट 15,000ची नोकरी लागावी, जेणेकरून माझं घर चालेल. आणि मग अपेक्षा केली की नाही, तुम्ही प्रार्थना करा की देवानं ऍटलिस्ट 15,000मध्ये माझं घर भागतं, तर तसली नोकरी मला द्यावी. आणि मग मी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि तिचा मेसेज आला, 15,000ची नाही तर देवाने 22,000ची नोकरी दिली. थक्क करणारा देव. अशा कितीतरी घटना आहेत की ज्या घटना तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. कधी कधी आम्ही आजूबाजूला पाहतो की काहीतरी माझ्या जीवनामध्ये एक्साइटमेंट व्हायला पाहिजे. परंतु तुम्हाला सांगू द्या, ही जी एक्साइटमेंट आहे ना, ज्यांच्याकडे इशू आहे त्यांचं जीवन एक्साइटमेंटने भरलेलं जीवन आहे. एक्साइटमेंट, सनसनी. एक वचन वाच म्हणजे आपल्याला समजेल. प्रेषितांचं कृत्य त्याचा 8वा अध्याय आणि त्याचं 9 पासून 13 पर्यंतची वचनं वाचूया. प्रेषितांचं कृत्य 8वा अध्याय 9 पासून 13 पर्यंतची वचनं. त्या नगरामध्ये जादूगिरी करून शंभरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता. आपण कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवित असे. लहानापासून थोरापर्यंत सर्वजण कुणाचं लक्षपूर्वक ऐकत. कोण हा व्यक्ती बरं का, ते समजावून घेणं फार गरजेचं आहे. ते सगळं आम्हाला का वाचायचं? हा जो व्यक्ती कोण आहे ते आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. कसं? सर्वजण त्याचं लक्षपूर्वक ऐकत. तो म्हणत, जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे. त्याने त्यांना बऱ्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीनं थक्क केले होते, म्हणून त्याचे लक्ष त्याच्याकडे होतं. तरी पण आता ऐका, आता काय कलाटणी दिली. फिलिप देवाचं राज्य, येशू ख्रिस्ताचं नाव याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला. पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोनानंही विश्वास धरला. बाप्तिस्मा घेऊन फिलिपाच्या सहवासात राहिला. घडत असलेली चिन्ह, महापराक्रमाची कृत्य पाहून कोण थक्क झाला? जो लोकांना थक्क करत होता
कसलं बायबल आहे? कसला देव आहे? म्हणून म्हटलं लक्षात ठेवा, आम्ही म्हणतो काहीतरी तक्क करणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनात घडाव्या. पण शास्त्र काय सांगतो माहिती का? असल्या देवाची ओळख आम्हाला झाली की जो देव, जे लोक दुसऱ्यांच्या जीवनावरती प्रभाव टाकतात त्यांच्यावरच येशूचा प्रभाव पडतो. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. मला वाटतं 8व्या वचनामध्ये असं म्हटलं, काय दैवी काय 8वं वचन, सॉरी 9वं वचन. जादूगिरी करून शंभरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा. लोक काय म्हणत होते? वाचा की पुढं. आपण कोणीतरी आहोत, मोठे आहोत असे तो दाखवित असे. लहानापासून थोरापर्यंत सर्वजण लक्षपूर्वक ऐकत व म्हणत. त्याला असं वाटलं की माझ्यामध्ये, लोक असं म्हणत होते की याच्यामध्ये दैवी सामर्थ्य आहे. काही वेळेस काही लोक इतके प्रतिभावान लोक असतात. जसं आम्ही पाहतो की बीजेपीचे लोक मोदीला म्हणतात तो देवाचा अवतार आहे. देवाचा अवतार असतात तर सिलेंडर कशाला एवढं महाग झालं असतं, नाही का? पेट्रोल कशाला एवढं महाग झालं असतं? पण लोकांवरती प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्व असतं. तुमची भाषा असेल, तुमचं बोलणं असेल, तुमची कामाची पद्धत असेल. आणि कधी कधी लोक आम्हाला देवाची उपमा देऊ लागतात. पण मला तुम्हाला सांगू द्या, देव हा देवच आहे. कोणताही व्यक्ती जगामध्ये देव बनू शकत नाही, किंवा लोकांनी जरी त्याला देव बनवलं तरी ती त्याची हात चलाकी असते. जादूगिरी म्हणजे हात चलाकी. ते आपल्याला जमत नाही. ते फार मोठी कला आहे. ती कला जी आहे ना, ती कला प्रभाव टाकत आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, दैवी सामर्थ्य या सगळ्यापेक्षा वेगळं आहे. ती हात चलाकी नाही, ते वास्तव आहे. ते सगळं वास्तव आहे. आणि शिमोन जे करत होता ना, ते जादूचं. आणि लहान लेकरापासून, लहान लेकरांना पण जादू आवडते, मोठ्यानं पण जादू आवडते. आणि सगळ्याला माहिती असते बंडल आहे. तरी करमणूक म्हणून आम्ही बघतो का नाही? पण एक गोष्ट मला सांगू का? जादूगिरी करमणूक करते, पण दैवी सामर्थ्य मात्र मनुष्याचं रूपांतर करतं. प्रिया, मनुष्याचं रूपांतर करणारं सामर्थ्य हा शिमोन जो आहे, आणि तो आपल्या कर्तृत्वानं, आपल्यामध्ये असणाऱ्या टॅलेंटने, जे काही त्याच्यामध्ये आहे, आणि हे जे त्याचं टॅलेंट आहे, त्या टॅलेंटच्या द्वारे त्यानं लोकांवरती आपला प्रभाव टाकलेला आहे. लक्षात घ्या, काही लोक आमच्या जीवनावरती प्रभाव टाकणारे लोक आहेत. परंतु प्रभाव टाकणाऱ्या लोकांकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे जी प्रतिभा आहे ती दैवी शक्ती नाही. ती प्रतिभा आहे, ती पॉवर आहे, ते किंवा त्यानं आत्मसात केलेली कला आहे. ती हात चलाकी, ती शिकता येते. लक्षात घ्या, चमत्कार करणं किंवा जी हात चलाकी ती शिकता येते. दैवी सामर्थ्य शिकता येत नाही. दैवी सामर्थ्य म्हणजे तुमच्या हातामधली असणारी चलाकी, पण दैवी शक्ती म्हणजे देवाचा हातच आमच्या डोक्यावरती असणार. तो लोकांना थक्क करत होता. म्हणून लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की अमकी व्यक्ती खूप प्रतिभावान आहे, असेल ती प्रतिभावान, पण तुम्हाला सांगू का, प्रतिभावान व्यक्तीला सुद्धा देवाची गरज आहे. देवाची गरज आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल, जसं आम्ही शिमोनाच्या बाबतीमध्ये म्हणतो की लोकांनी त्याला डोक्यावरती घेतलं, कौतुक केलं त्याचं. पण लोकांनी तुमचं कौतुक केलं म्हणून तुम्ही देव बनू शकता का? देव ही गोष्ट वेगळी आहे. देव कधी मरत नाही, व्यक्ती मरतो. व्यक्ती मरतो. शिमोनाला माहितीये, जादूगिरी करून मी लोकांना. आता किती सोपं आहे. तो जादूगार काय करतो माहिती का? एक नोट घेतो आणि नोटांचा ढीक करतो. मग तिकीट का लावतो? एक नोट त्याला दिली, त्या असं नोटांचा पाऊस पडतो. आणि शो बघण्यासाठी आपण जाताना त्या जादूगार फुकट कोणाला हात सोडत नाही. मग नोटांचा पाऊस तू पाडतो, तुझ्याकडे एवढे पैसे येतात, मग फुकट दाखव ना तुझी जादू. पण त्याला माहितीये ते सगळं डुप्लिकेट आहे, नोटा ओरिजिनल आहेत, आणि ते मला पोट भरण्यासाठी लागणार आहे. तरी लोक जातात, प्रभावित होतात. म्हणून लक्षात ठेवा, प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी नष्ट होतात, देवाचं सामर्थ्य कधीच नष्ट होत नाही. प्रिया, जे मानव निर्मित आहे,
जी कला आणि कलेच्या द्वारे लोकांवरती प्रभाव टाकला जातो. शेवटी देव बुद्धी देतो, चातुर्य देव देतो. आणि लक्षात घ्या, आता त्या काळामध्ये सुद्धा जादूगार अस्तित्वात होते. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, ही जादूचं पातक हे प्रभूला मान्य नाही, कारण ती फसवणूक आहे. आणि शिमोन जादूगार हा लोकांची फसवणूक करत असे, असं लिहिलंय त्या ठिकाणात. वाचा बरं ते वचन, 8-9 वचन. त्या नगरामध्ये जादूगिरी करून शंभरोनी लोकांना, कोणाला फसवत होता. आता यहुदी आणि शंभरोनी, सकाळी पण मी तुम्हाला सांगितलं, यहुदी लोक जे आहेत ते नेहमी देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे लोक आहे. आमच्याकडे पण तेच आहे. आम्ही ज्या यहुदी असतो ना, त्यास आम्ही जादूगिरीकडे अट्रॅक्ट केले जात नाही. देवाचे लोक जी यहुदी म्हणजे कट्टरवाद, ते फक्त देवावरतीच अवलंबून आहे. त्यांना दुसऱ्या कोणत्याच गोष्टी, जी त्यांची परिस्थिती बदलणार आहे. कित्येक वेळा आम्ही यहुदी असताना शंभरोनी लोकांसारखं आमचं जीवन, का कुठंतरी जादूचं काम घडलं पाहिजे. मग तुम्ही बघा, आपल्या लोकांना सुद्धा मी बऱ्याच आपल्या ख्रिस्ती लोकांना पण बघितलं की त्यांना तावीत पण लावलेला असतो, गळ्यात काळा दोरा पण घातलेला असतो, हातात काळा दोरा पण लावलेला असतो. कोण काय दाखवलं तर त्यांच्यामध्ये, आणि मग ते मनी प्लांट घरामध्ये आणतात. ते काय, कशाचं काय हिशोब त्याचा, ते म्हणतात मनी प्लांट लावलं तर घरामध्ये पैसे येतात. झाड वाढतं पण पैसे येत नाही. मग लक्षात घ्या, जो प्रभाव टाकणारा देव आहे त्याला शरण गेलं. दावीद म्हणतो, त्यानं धुळीत न काढून मला राजगद्दीवरती बसव. कशाचा प्रभाव तुमच्यावरती पडत आहे? काही लोकांना असं वाटतं, मला परवा एकानं फोन केला, पास्टर खूप कर्जामध्ये आहे. खरं सांगतो बरं का, मी असं कुठलीच गोष्ट इकडची तिकडची, मी खूप कर्जामध्ये आहे. आज लॉटरीचं तिकीट काढायला जाणार आहे, प्रार्थना करा मला लॉटरी लागावी की जेणेकरून कर्ज फिटलं जाईल. किती सोपा मार्ग निवडला. मी प्रार्थना करेल तुम्हाला 10 लाखाची लॉट, तुम्ही कर्ज करताना नाही विचार केला हे करू का नको, पण तुम्हाला सोपा मार्ग पाहिजे. कोणता? लॉटरी. माझं जीवन बदलेल. मी फोनच बंद करून टाकला, कारण मला माहिती की जी गोष्ट देवाला पसंत नाही ती कशाला मी करणार. मी अशा प्रार्थना केल्या. मग बरं, मी प्रार्थना करून मी गेलो असतो ना 1 कोटीची लॉटरी घ्यायला. आता माझ्या प्रार्थनेने तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागणार आहे. मग मला माहिती माझ्या प्रार्थनेने लॉटरी लागतील, मी स्वतःच गेलो असतो आणि बंपर लॉटरी घेऊन आलो असतो 1 कोटीची. आणि मग तुम्हाला सांगितलं असतं की देवाने मला 1 कोटी दिलेले. पण देव काय वेडा आहे काय असे जादूचे खेळ करायला? देव जादूचे खेळ करत नाही. देव जीवन बदलतो आणि बदललेल्या जीवनामध्ये त्याची प्रतिभा घालून तुम्हाला उच्च स्थानामध्ये स्थापित करतो. थक्क करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागू नका. हे सगळे लोक, शंभरोनी लोक, सकाळी उठल्यापासून असं काहीतरी थक्क करणाऱ्या गोष्टींचा शोध घेत होते. अशी जादूगिरी. त्यांना असं वाटलं काहीतरी जादूनी परिस्थिती बदलली पाहिजे. लक्षात घ्या, परिस्थिती जादूनं कधीच बदलत नाही. परिस्थिती बदलणारा देव. शास्त्र असं म्हणतं, जे पृथ्वी आकार विरहित आणि शून्य होती, देव शब्द बोलला आणि पृथ्वीला आकार प्राप्त झाला. हे शिमोनाला नंतर कळालं. मग ज्या गोष्टींचा प्रभाव तुमच्या जीवनावरती पडत आहे, अशा कोणत्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तुम्ही आणि त्याचा प्रभाव तुम्ही आपल्यावरती पाडून घेतात? लक्षात घ्या, तिथं असं लिहिलं की तो शिमोन जो आहे, आणि तो शिमोन चमत्कार करत होता, पण ते दैवी नव्हते हे त्याला माहिती होतं. हे त्यालाच माहिती. लोकांना काय वाटलं, तो म्हणतो दैवी शक्ती जी म्हणतात ती शिमोनामध्ये आहे. कुठली शक्ती? बऱ्याच लोकांना असं वाटतं नाही, त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे. कुणामध्ये दैवी शक्ती नाही. लक्षात ठेवा, जी शक्ती माणसामध्ये असते ती पवित्र आत्म्याच्या द्वारे देव देतो, आणि देवानं दिलेली शक्ती नष्ट करता येत नाही. 5 भाकरी 2 मासे, तिथं देवानं हात चलाकी केली नाही. लोक बसवले आणि लोकांना वाफ्याने बसायला सांगितले. 5 भाकरी घेतल्या. आता पहा, जादूगार पण चमत्कार करतो. तुमची 1 नोट घेतो, पुष्कळ नोटा त्या ठिकाणात निर्माण करतो, पण त्या नोटा तुम्ही घरी नेऊ देतो का तुम्हाला? मग त्या नोटा कुठं असतात? परत जादूगाराकडे. आता दैवी चमत्कार आणि जादूगाराचा चमत्कार तुम्हाला सांगत आहे. आता येशूनं पण 5 भाकरी 2 मासे घेतले, प्रार्थना केली, लोकांना बसायला सांगितलं, वाढले, लोक जेवले, 12 टोपल्या उरल्या आणि येशू म्हटलं घरी घेऊन जा. हा दैवी चमत्कार आहे. या चमत्काराचा फायदा तुम्हाला होतो, परंतु जो चमत्कार, जी हात चलाकी, त्या चमत्काराचा फायदा फक्त जादूगाराला होतो.
आणि शिमोनाला माहिती की मी चमत्कार करतो हे सगळे खोटे आहेत, पण त्याला लोक त्याच्या मागे चाललेले आहेत, लोक त्याला अनुसरत आहे आणि म्हणून त्याचा त्याला फायदा होत आहे. वाचा बरं 8 वचन, सॉरी 9 वचन. हा, जादूगिरी करून शंभरोडी लोकांना थक्क करणारा शिमोन नावाचा. दुसरा मुद्दा, काही वेळेस तुमच्याकडे जे आहे ते लोकांना थक्क करणार असेल, त्याच्यानं लोक थक्क होतील, त्याच्यानं लोकांवरती प्रभाव पडणार आहे. ऐका, काही लोकांचं वक्तृत्व, काही लोकांची भाषा शैली ही लोकांवरती प्रभाव टाकणारी असणार आहे. मला कधी कधी वाईट वाटतं लोकांचं. बरेच लोक मला, परवा कोणीतरी मला सांगितलं की असं वाटतं की तुमच्या तोंडातनं मसीहा बोलतो, तुम्हीच येशू आहात, येशू सारखं तुम्ही बोलता. इकडं जे लोक कमी बुद्धीचे आहेत आणि ते त्यांच्या लक्षात हे पण नाहीत. आता मी एवढे वर्ष प्रत्येक वेळेस युट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो की लक्षात घ्या, देव गाढवाच्या जाभाडाचा वापर करतो, गाढवाचा वापर करतो म्हणजे देव मोठा आहे. गाढवाला वाचा देणारा देव मोठा आहे, पण लोक गाढवालाच देव करायला लागले ना. समस्या काय, लोकांना असं वाटतं देव कोण आहे, आता देवाचं काम काय, गाढवाला वाचा देणं, त्याला दाखवायचं की मी देव आहे, मी माणसाला नाही गाढवाला पण वाचा देऊ शकतो. मग गौरव कोणाचं करायला पाहिजे? काही लोकांना देवाने प्रतिभा दिली, प्रतिभा दिल्यानंतर व्यक्तीनं काय म्हटलं पाहिजे, ज्या देवानं, आता समजा एखादी सुंदर व्यक्ती असेल, आम्ही असं म्हटलं पाहिजे, एवढं सुंदर या व्यक्तीला बनवलं तर देव किती सुंदर असेल. एखादा व्यक्ती श्रीमंत आहे, ज्या व्यक्तीला देवानं श्रीमंत केलं, तुमच्या डोक्यात काय कल्पना आली पाहिजे, हा व्यक्ती एवढा श्रीमंत आहे तर देव किती श्रीमंत असेल. जे प्रभावित करतात ना, एक दिवशी त्यांचा फुगा फुटतो. आम्ही म्हणाल का? मग संसदेमध्ये तेच झालं नाही का? 612वा अदानी 2 नंबर जगात झाला कसं काय? अदानी ज्या सायकलवर चालत होता, लोक आता सगळं त्याचं कुंडलीच काढायला सुरुवात केली. कुठं होता अदानी? याच्या अगोदर आपल्याला अदानी काही माहित नव्हता. अदानी कोण? आणि आपण जातो, खातो, पितो आणि झोपतो. आम्हाला काय करायचं अदानी फादानी? आम्हाला गॅस महत्वाचा आहे, गॅस कितीला आहे, पेट्रोल कितीला आहे. पण जेव्हा अदानी म्हणून पेपरवर सगळी त्याची कुंडलीच काढली, मग सांगितलं नाही, पहिले तो सायकल चालवत होता, सायकल चालायला लागल्यावर मग संसदेमध्ये हंगामा धिंगाणा. 612वा अंबानी जगामध्ये 2 नंबरला कसा आला? आता काय उत्तर देता? सब डुप्लिकेट किया है. इकडचं तिकडं हात चालाकी करून तो श्रीमंत झालेला आहे. म्हणजे, आणि आम्ही पाहतो लोकांना ज्या अशा गोष्टी समजतात ना, त्याचं असणारं जे अस्तित्व आहे, त्याची श्रीमंती एका क्षणामध्ये नष्ट झाली, त्याची श्रीमंती संपली. आता तो भिकेला लागला, त्याच्या शेअरची किंमत कमी झाली. आणि एवढं करून जेवढ्या लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली ते पण भिकारी झाले का नाही? पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये येता, दैवी शक्तीचा अनुभव तुम्ही घेता, तुम्ही भिकारी राहत नाही. तो म्हणतो धुळीतनं काढून. ही दैवी शक्ती आहे. दैवी शक्ती ही दैवी सामर्थ्य आहे, जे तुमच्याकडे नाही. आणि तुमच्याकडे जे नाही ते देव तुम्हाला देतो. जादूगार तुम्हाला काहीच देत नाही, तो काहीच देत नाही तुम्हाला. सगळं दाखवतो. आणि तो म्हणतो बघा इकडं पाणी होतं, आता हे लाल झालं. आणि आम्ही अरे पाण्याचा रंग बदलला, पण तो असतो रुमाल. इकडं पाणी असतं, इकडं फिरवल्यावर तो रुमाल आणि तुमच्या पाण्यावरती प्रभाव टाकतो. ते तुमच्या डोळ्याचा धोका आहे. तसा देव डोळ्याचा धोका करत नाही, देव डोळे उघडतो, वास्तव तुम्हाला दाखवतो. म्हणून लक्षात ठेवा, या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या द्वारे थक्क होऊ नका. कोण व्यक्ती किती पण पॉवरफुल व्यक्ती असला, तो व्यक्ती, आणि असं म्हणू नका की तो व्यक्ती दैवी सामर्थ्य असलेला व्यक्ती आहे. हे आमची सगळ्यामध्ये अशक्तपण असणार आहे. आम्ही व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतो. लक्षात घ्या, जगामध्ये व्यक्ती नव्हे, देवच श्रेष्ठ आहे. देव श्रेष्ठ आहे. देवाशिवाय कोणी श्रेष्ठ असू शकत नाही. आणि म्हणून असं म्हटलं, तो लोकांना थक्क करणारा होता आणि तो आपली हुशारी वापरत होता. लक्षात घ्या, लोकांना फसवणारी हुशारी जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही लोकांना थक्क करा. ही हुशारी आहे.
पण दैवी सामर्थ्य हुशारी नसती, ते दैवी सामर्थ्य असतं आणि ते सामर्थ्य वास्तवात लोकांना दिसतं. वाळलेल्या हाताचा मनुष्य, त्याचा हात सरळ झाला हे दिसतं, दुसरा हात नाही तिथं लावला जात. तिरडीवरचा मुलगा मेला होता, तो जिवंत झाला हे दिसतं. लाजरस कबरेमध्ये होता, त्याला मरून 4 दिवस झाले हे वास्तव होतं, पण येशूने आवाज दिल्यावर तो जिवंत झाला. याच्यामध्ये हुशारी नाही, हे स्वर्गीय सामर्थ्य आहे प्रियानो. आणि तेच विश्वासानं आम्हाला प्रभूकडे यायचं आहे. म्हणून इथं आल्यावर अशा कोणत्याच गोष्टी, बरेच लोक म्हणतात नाही ती अंधश्रद्धा आहे, अमक आहे तमक आहे. याच्यात काय घडणार आहे? अहो घडलं जातं ना, काहीतरी घडलं जातं ना. येशू ख्रिस्त त्या आंधळ्याला तळ्याकडे घेऊन गेला आणि तळ्यातला चिखल त्याच्या डोळ्याला लावला. मग काय ती जादू होती का? त्यानं दाखवलं चिखलापासून निर्माण झालेला, मातीपासून निर्माण झालेला मनुष्य, त्याने पुन्हा दाखवलं या मातीकडेच तुला जावं लागेल. या मातीचं गुणधर्म आणि जे मी मनुष्य मातीपासून तयार केला आणि सिद्ध करण्यासाठी तो मातीकडे घेऊन गेला. मातीचा चिखल त्याच्या डोळ्याला लावला, त्याला दृष्टी आली, कारण तो दाखवतो तारे तुला घडवलंच मी मातीपासून ना. त्याच्यात काय ते दैव अंधश्रद्धा अमक तमक लक्षात घ्या. काही लोकांना असं वाटतं की माझ्या बुद्धीनं, माझ्या ज्ञानानं आणि मी लोकांवरती प्रतिभा टाकेल किंवा मी लोकांना प्रभावित करेल. एक दिवशी तुमचं ज्ञान, एक दिवशी तुमची बुद्धिमत्ता, एक दिवशी तुमच्यामध्ये असणारी ताकद संपून जाणार आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही दिसणार नाही. मी देवाची सेवा करत असताना सगळ्यात जास्त मला माझ्याकडे वकील, इंजिनियर, डॉक्टर या सगळ्यांचे कॉल मला येतात. कधी कधी डॉक्टरचे कॉल येतात आणि ते सांगतात की आमचे वडील आजारी आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं यांनी MBBS केलं लोकांना बरं करण्यासाठी आणि यांना कळतं की हे बरं होत नाही, येशू बरं करतो. का तर ते दैवी सामर्थ्य त्यांना माहितीये. त्यांना माहितीये बुद्धीनं शरीरातल्या रोगाचं निदान केलं जाईल, पण दैवी सामर्थ्यानं शरीरातला प्रत्येक रोग नष्ट केला जाईल. हात कुठं तुम्ही, ही प्रतिभा नष्ट होणार आहे. तिथं असं लिहिलं की त्यानं आणि त्या लोकांना थक्क करणारी हुशारी वापरली गेली आणि लक्षात घ्या, एक दिवशी लोकांसमोर करत असलेली हुशारी ती नष्ट होऊन जाणार आहे. हर्षद मेहता फक्त 4थी पास होता. किती पास? आणि घोटाळा कितीचा केला माहिती का? 34,000 कोटीचा. किती हो? 34,000 कोटी, 4थी पास. आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, इंजिनिअरिंग केलं, मरताना जर विचारलं किती येतं, म्हणतो एवढे घर बांधले. आणि 4थी पास हर्षद मेहतानं 34,000 कोटीचा घोटाळा केला, पण मरताना एड्सनं मेला, त्याची प्रॉपर्टी सगळं काही गेलं. लक्षात ठेवा, जे बुद्धीनं कमवलं जातं ते नष्ट होतं, दैवी सामर्थ्यानं टिकलं जातं. दैवी सामर्थ्य. दाविदाला नुसतंच त्यानं राजा बनवलं नाही, तर तो म्हटला तुझ्या कुळातनं जो जन्माला येईल तो राजांचा राजा आणि तुझं स्थान अढळ असणारे. ही जी दैवी शक्ती, ती दैवी शक्ती आम्हाला अनुभवणं फार गरजेचं आहे प्रियानो. शिमोन इतका मोठा जादूगार आहे आणि तो लोकांवरती प्रभाव टाकत आहे. 10व्या वचनामध्ये काय घडलं वाचूया. पाप तो थक्क करणारा अशा प्रकारचा होता. आता थक्क केल्यावर लोक काय म्हणतात वाचा. लहानापासून थोरापर्यंत सर्वजण त्याचं लक्षपूर्वक ऐकत मग म्हणत देवाची महाशक्ती म्हणतात का. आता सगळे लोक लक्षपूर्वक ऐकतात. लोकांवर विश्वास ठेवू नका बरं का. म्हटलं देवाची महाशक्ती, देवाची महाशक्ती, देवाची महाशक्ती. आणि कधी कधी तो शिमोन पण म्हणला चला नाही मी पॉवरफुल आहे, मी देवाची महाशक्ती, मी काय पण करू शकतो. बरं म्हणणारे तर कोण? लहानापासून लहान लेकरं पण म्हणायला लागले. म्हणून लक्षात ठेवा, आता जे लोक म्हणत आहेत त्यांनीच बाप्तिस्मा घेतला ना, असं लिहिलंय पुढे नाही का, त्यांनी बाप्तिस्मा घेतला. म्हणजे लोकमत बदलतं, देव कधी बदलत नाही. लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलं, तुम्हाला फार पॉवरफुल, फार छान, फार छान. मी या गोष्टीत फार सावध आहे. किती पण लोक नाही तुम्ही असं आहे, तुम्ही तसं, गप्प बसा रे. आज मी गेलो तो उद्या दुसरं राहील, हे मला माहिती आहे. माझ्या आधी कोणीतरी होतं, आता मी आहे, माझ्या नंतर पण कोणीतरी येणार आहे. आणि लोक डोक्यावर घेऊन नाचणार आहे. लोकांचं कामच काय? तुम्हाला पाडण्यासाठी जास्त वर उडवणं आहे की नाही. जास्त जोरात पडा म्हणून
जास्त वर म्हणून तुम्ही जास्त वर उडूच नका. शिमोन जास्त उडाला. किती उडाला? लोक त्याला म्हटले आम्ही देव पाहिला नाही, देवाची शक्ती पाहिली नाही, पण तुझ्याकडे पाहिल्यावर कळतं तुझ्यामध्ये दैवी शक्ती आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणाही व्यक्तीला देवाचा दर्जा देणं सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्यात मोठं पाप आहे. आणि या लोकांनी ते केलं कारण यांनी अजून दैवी शक्तीचा अनुभव घेतला नव्हता. ऐका, मी एक पुस्तक वाचत होतो. त्या पुस्तकामध्ये एक प्रीचर, आणि तो प्रीचर प्रीचिंग करत असताना त्या ठिकाणामध्ये फार फेमस जादूगार, की त्या जादूगाराकडे इतकी अचाट शक्ती होती, तो जगातले कुठलेही दुरात्मे एकत्र करून त्या दुरात्म्यांना जिथं कोणी आहे त्या व्यक्तीवरती हल्ला करण्यासाठी पाठवत होता. आणि मग मला त्याचं नाव आता आठवत नाही, परंतु त्याची सभा चालू होती. मग तो जादूगार तिथं बसला. त्यानं पाहिलं की हा जो प्रीचर आहे, हा प्रीचर जे प्रीचिंग करतो आणि त्याच्या प्रीचिंगने लोक बरे होतात, पुष्कळ लोक पश्चाताप करतात, बाप्तिस्मा घेतात. आणि मग त्याने ते चॅलेंज घेतलं की नाही, याच व्यक्तीला मी संपून टाकणार आहे. कारण त्याच्यामध्ये सैतान काम करत होता. तो गेला, ती प्रीचिंग, ती सभा चालू होती, आणि त्याने काय केले, सगळे दुरात्मे एकत्र आणले. आणि ते दुरात्मे जिथं सभा चालू आहे आणि त्या प्रीचरच्या डोक्यावरती ते दुरात्मे, हा पाहतोय की सगळी ते दुरात्म्याची शक्ती तिथे एकवट झाली. आणि ते दुरात्मे त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात, पण ते जाऊ शकत नाही. आणि जादूगाराला मोठा प्रश्न पडतो की हे सगळं करत आहे आणि दुरात्मे तिथं का प्रवेश करत नाही. मग तो प्रीचर प्रीचिंग करत होता. शेवटी दुरात्म्याची शक्ती एवढी पॉवरफुल होती, आता त्यांना असं वाटलं इथं नाही करतायत, मग जो जादूगार, जो दुरात्मा आणि दुरात्म्याला चेतवणारा, दुरात्म्याला कामाला लावणारा जादूगार, आणि मग ते दुरात्मे रिव्हर्स आले आणि या जादूगारावरती त्यांनी हल्ला केला. आणि ते जादूगार त्या ठिकाणामध्ये भर मीटिंग मध्ये तो वर उडायचा, खाली पडायचा, वर उडायचा, खाली पडायचा. आणि हे सगळे लोक पाहायला लागले, प्रीचर पण पाहायला लागला. मग तो गेला, त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याला नॉर्मल केलं. मग तो प्रीचर, तो जादूगार काय म्हणतो, तू मला वाचवलं, मी तुझ्यावरती हे दुरात्मे हल्ला करण्यासाठी पाठवले, आणि मलाच वाटलं जगामध्ये सगळ्यात मोठी ताकद माझ्यामध्ये आणि माझ्याकडे एवढे दुरात्म्याची शक्ती आहे. पण आज मी कबूल करतो, तुझ्यामध्ये एक अलौकिक शक्ती आहे आणि ही शक्ती दैवी शक्ती आहे. लक्षात घ्या, ज्यास दैवी शक्तीचा अनुभव घेता त्यास त्याचा प्रभाव जो आहे तो कधीच लोकांवरती पडू शकत नाही, परंतु तुमच्या प्रभावानं लोकांची बंधनं तुटली जातात. म्हणून जादूगाराला सुद्धा येशू समोर नतमस्तक व्हावंच लागतं. आत कुठं तुम्ही, कोणती ताकद अशी जगामध्ये नाही की जी ताकद येशू समोर टिकाव धरू शकेल. इथं दैवी शक्ती म्हणून या शिमोनाला आणि लोकांनी डोक्यावर घेऊन नाचलं. काय खरंच ती दैवी शक्ती आहे का? दैवी शक्तीचं वास्तव स्वरूप नेमकं काय आहे? लक्षात घ्या, दैवी शक्ती कधीच लोकांचं करमणूक करत नाही. दैवी शक्ती कधीच नाही. म्हणून आम्ही पाहतो, ज्यास प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं तर येशूविषयी पिलातानं खूप ऐकलं होतं, येशूविषयी हेरोदानं पण खूप ऐकलं होतं. आणि मग या येशूला पिलातानं हेरोदाकडे पाठवून दिलं त्या रात्री. त्यास तो हेरोद काय म्हणतो, तुझ्याविषयी खूप ऐकलं, थोडे चमत्कार करून मला दाखव. येशू जादूगार नव्हता. येशूचे चमत्कार लोकांमध्ये विश्वास, देवावरचा विश्वास वाढण्यासाठी कारणीभूत ठरले जातात. लक्षात घ्या, जस एखादी व्यक्ती दैवी शक्ती दाखवतो ना, ओळखायचं कसं, तुमचा देवावरचा विश्वास वाढला पाहिजे, माणसावरचा नाही, मग ती दैवी शक्ती आहे. पण ज्यावेळेस तुमचा विश्वास त्या व्यक्तीवरती वाढला जातो. आता दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला, कधी कधी तुमच्या घरामध्ये एक प्रीचर आला, त्या प्रीचरनं तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला नुसतंच भूताचं, सैतानाचं सांगायला लागला. नाही, तुमचं घर बांधलंय, तुमच्या घरावरती करणी झाली, तुम्हाला असं झालंय, तुम्हाला तसं झालंय म्हटलं, तो प्रगटीकरण पण करतो. काय प्रगटीकरण करतो? सगळं तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे, तुमचं तसं आहे. मग तुमचा देवावरचा विश्वास कमी आणि कुणावर जास्त? सैतानावर जास्त. मग ती कुठली दैवी शक्ती आहे? ज्या दिवशी दैवी शक्तीचा अनुभव येतो ना, त्यास तुम्हाला कळतं की जगामध्ये फक्त येशूच मोठा आहे, येशू शिवाय दुसरं कोणी मोठं नाहीये. म्हणून लक्षात घ्या, या व्यक्तीला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि ते म्हटले की देवाची महाशक्ती,
तुमच्या कामाला जर लोक देवाचा दर्जा देत असतील तर सावध राहा. ठीक आहे, तुम्ही चांगलं काम करत आहात, परंतु ते चांगलं काम करणं याच्या मागे देवाचंच तुम्हाला सहाय्य आहे. देवाचं सहाय्य असल्याशिवाय नाही करू शकत. म्हणून दावीद काय म्हणतो, मी परमेश्वराच्या नावानं. म्हणून ज्यावेळेस प्रभू तुम्हाला आपल्या हातामध्ये घेऊन चालतो ना, त्यास फक्त देवाचंच नाव उंच केलं पाहिजे. देवाचं नाव, बाकी नाही कुणाचं नाव. प्रभूच्या नावानं, प्रभूच्या नावाची महिमा त्यातनं व्हायला पाहिजे. इथं या व्यक्तीला दैवी महाशक्ती म्हणून लोक त्याला देवाचा दर्जा देत होतं आणि खूप अद्भुत अशा प्रकारची गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये आली. परंतु लक्षात ठेवा, जे जगातलं काम आणि देवाचं काम याच्यामध्ये कोणता फरक आहे माहिती का? जे दिसतं ना ते, आणि आम्हाला असं वाटतं ती जादू किंवा ती कला, याच्यामध्ये अद्भुत असं काही नसतं. पण देवाच्या शक्तीमध्ये सगळंच अद्भुत असतं. ते अद्भुत नसतं प्रिया. ते जादूगार, ते तुम्हाला दुसरीकडे तुम्हाला तेच प्रयोग करायला मिळतात, ते तसेच प्रयोग आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो, आता मी तर काही टीव्हीला कधी कधी ते बघतो, डिस्कवरीला वगैरे, तर त्याच्यात दिसतो जादूगार त्या बिल्डिंग वरून चालत चालत येतो, वरून उभ्या असलेल्या भिंतीवरून. आणि कधी कधी माझंही डोकं काम करत नाही, अरे हा बिल्डिंग वरून चालत येतो कसा, काय काम आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर विमान एकदम गायब करत असतो. बरं, सगळं गायब करताना पडद्याची गरजच आहे. पडदे की पिछे सगळं चाललेलं असतं. का तर तो पडदा असला तिथनं गायब करता येते, तिथं काहीतरी असतं गायब करण्यासाठी. इतका मोठा पडदा असतो की पडद्याच्या पाठीमागून सगळं गायब होतं. कॅमेऱ्यात दिसतं सगळं, पण पलीकडचं थोडी कॅमेरा दाखवतो. भिंत सोडून पलीकडे गेला, डुप्लिकेट एक असतो, अलीकडे एक पलीकडे असतो. पलीकडचा डुप्लिकेट ते आपल्याला दिसत नाही, आणि तो म्हणतो मी भिंतीतनं पलीकडे गेलो. आणि ते टीव्हीवर पण दिसतं, आणि लोक म्हणतात अरे खरंच भिंतीतनं, एवढ्या मोठ्या भिंतीतनं गेला कसा. पण दोन डुप्लिकेट असतात ना, एका चेहऱ्याचे दोन लोक. दोन शाहरुख खान एकच असतो, दोन कुठून आले. पण येतातच ना तिथं. मग तो पण असताना मग तो का नाही सुपरस्टार झाला. अहो, हे सगळं डोळ्याचा भ्रम आहे. इकडं दैवी शक्तीमध्ये तसं नसतं, सगळं समोर दिसतं, सगळं तंतोतंत. आणि मग आम्हाला कळतं अरे हे अद्भुत आहे. येशू सगळ्यांना घेऊन जातो तिथं, चला कब्रस्तानकडं, गेला कबरेकडं. मग हे म्हटलं अहो त्याच्या अंगाचा वास यायला लागला असेल, आता तो सोडून गेलेला आहे, बघा तर काढा धोंड. आणि त्याने दाखवलं, तो बोलला लाजरस बाहेर आहे. आपोआप सगळे अवयव आतमध्ये आले. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे. असल्या अद्भुत गोष्टी फक्त देवच करतो प्रिया. त्याच्यावर ते, आणि म्हणून शास्त्र आम्हाला प्रभावित करणार असलं पाहिजे, व्यक्ती नाही. लक्षात ठेवा, देवाच्या वचनाचा प्रभाव आमच्यावरती असला पाहिजे. कोणी तुम्हाला जगामध्ये काहीही दाखवलं तर त्याचा प्रभाव पडू देऊ नका, देवाच्या वचनाचाच प्रभाव पडू द्या. इथं देवाच्या वचनाचा प्रभाव नव्हता. 11 वचन वाचा. हा, बऱ्याच दिवसापासून आपल्या जादूगारीने कशाने थक्क केलं होतं. बरं, ते बोलले काय, याच्यामध्ये काय आहे, दैवी शक्ती. कुठली शक्ती आहे, आणि तो कशानं प्रभावित केलं होतं. मग दैवी शक्ती कुठं आली इथं. काय घडतं माहिती का, लोक नेहमी काहीतरी वेगळं दिसलं की त्यांना असं वाटतं ते देव करतो, काही वेगळं दिसलं की देव करतो. परंतु सगळ्याच गोष्टी देव करत नसतो, लक्षात घ्या. काही गोष्टी मानव करतो, आणि मानव करत असताना मानवाच्या गोष्टीकडे पाहून दैवी गोष्ट आणि मानवी गोष्टी या दोघांमधला पण फरक आम्हाला कळला पाहिजे. काय नेमकं देवाचं, काय आपलं आहे. आता अजून एक गोष्ट मला सांगतो, साधं सोपं. ज्यावेळेस तुम्हाला कुठल्या तरी प्रश्नातनं सुटका देण्यासाठी एखादी व्यक्ती काहीतरी वस्तू तुम्हाला देतो, तर ही घरात ठेवा, काय होणार नाही. आणि तुम्ही त्याची किंमत चुकवता आणि ती वस्तू घरामध्ये आणतात. तुमचा भ्रम काय, जसा पहा, तुम्ही घर बांधल्यावर लोक म्हणतात की बाहुली बांधायला पाहिजे. त्यांच्याच घरामध्ये सैतान धुमाकूळ घालतो बाहुली बांधलेल्या लोकांमध्ये. मग दिली केवढ्याची बाहुली आणली ती, 40 रुपये 50 रुपये. एवढा चीप आहे सैतान तुम्हाला 50 रुपयात सोडायला. तुम्ही बाहुली बांधलं, लगेच ते सैतान तुम्हाला मला बांधलं नाही येत नाही, बाहुलीला बघून मला भीती वाट. तुमची लेकरं बाहुलीला भेट नाही, तो कधी भेल का. तुमची लेकरच त्या बाहुलीला भेट नाही, तुम्ही. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला लोकांनी दिलेल्या असतात ना, त्या गोष्टी मानवी गोष्टी. देवाचं तसं नाही.
सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी आहे. तिथं पेत्र म्हणतो, माझ्याकडं देण्यासाठी तुझ्याकडे काही नाही, उठ येशूच्या नावानं. हे दैवी सामर्थ्य आहे. काही देत नाही दुसरं. हे बांधा ते बांधा, हे फेका ते फेका, भूतापासून सुटका वेळेला 12 वाजता कब्रस्तान मध्ये जा, अंड फेका, लिंबू फेका, आणि ते टाकताना मागं वळून बघू नका. जस काय मागं वळल्या तुमचा पत्ता विचारणार आहे, ब्लॉक नंबर काय, कुठल्या रोडला राहता, मला तिथं यायचंय. मागं वळा पुढं वळा, यायचं तो बरोबर येणार आहे तुमच्या बरोबर. 12 वाजता बरोबर तिथं पोहोचायचं. कशाला या गोष्टी? जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. शिमोन किती दिवस करणार आहे? शिमोन लोकांवरती प्रभाव टाकत होता. लक्षात घ्या, तो जादूगिरी करून लोकांना थक्क करत होता. ऐका, काही लोक तुम्हाला थक्क करणारे लोक असतील. आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, मग यांच्याकडचं सामर्थ्य कुठलं आहे? आहे ना यांच्यात पण पावर. आता बघा बरं का, मोशेनं काठीचा साप केला, जादूगारानं पण काठीचा साप केला. मग फारो म्हणतो, काय तुझ्यामध्ये वेगळं? अरे त्यांनी पण काठीचा साप केला, तू पण काठीचा साप केला, जादूगार तर आमचे पण आहेत, तुझ्याकडे देव आहे. पण तिथं असं लिहिलं, मोशेच्या सापानं सगळे साप खाऊन टाकले. ते कोण करणार आहे? ते जादू करून साप निर्माण करतील, पण तुमच्या देवाची ताकद कशी आहे? जे साप तुमच्यासाठी प्रश्न, या सगळ्या प्रश्नाला खाऊन टाकणारा पितळी सर्प येशू ख्रिस्ताचं म्हणत. त्या मोशेला त्या काठीपासूनचा सर्प, त्या सर्पाचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो म्हटला, जसं मोशेनं अरण्यामध्ये पितळी सर्प उंच केला, पहा देवानं तिथं मुद्दामून त्याला म्हटलं, तू काठी टाक, सर्प होतील. आणि मग त्यांनी पण आले, त्यांनी पण काठ्या टाकल्या, ते पण सर्प झाले. मग रे त्यांनी पण सर्प केले काठीचे, पण मोशेच्या सर्पानं सगळ्या सर्पाला खाऊन टाकलं. देवाला ते सांगायचं होतं, हा पितळी काठीवरचा पितळी सर्प तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक सर्पाला, प्रत्येक प्रश्नाला खाण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून तो म्हटला, हा जो पितळी सर्प किंवा हे जे काठीपासून तयार होणारा सर्प, हा सगळ्या सर्पांपेक्षा वेगळा आहे. सगळ्या सर्पांपेक्षा वेगळा आहे. हे दैवी सामर्थ्य त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. हा शिमोन पण चमत्कार करत आहे, आणि त्या चमत्कारामुळे लोक प्रभावित होत आहे. आज जर तुम्ही बघितलं तर कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला सापडणार आहे. किती काही संत लोक तर ते तुम्ही तिथं पोहोचल्यावर त्याच्या आधीच तुमचं नाव, पत्ता, घरात कोण आहे, अमकं आहे तमकं. अरे माझं नाव कसं? मग दुसरं पण एक उठतं, ते पण मी ते टीव्हीला ते बहस बघितली, त्याच्यामध्ये दाखवलं, तुम्ही बोला मी इथं लिहून ठेवते. आणि त्याच्या अगोदर ते म्हणजे प्रश्न विचारायच्या अगोदर उत्तर लिहून ठेवलं. ती संत नव्हती, चमत्कार करणारी, ती पण करते, ही पण करते. मग आम्हाला प्रश्न पडतो, अरे याच्यातलं दैवी सामर्थ्य आहे कोणतं नेमकं? मग तिथेही बुद्धी वापरली जाते. लक्षात घ्या, जिथं बुद्धी वापरली जाते तिथं दैवी सामर्थ्य नसतं, आणि जिथं बुद्धीच्या पलीकडचे काम होतात त्याला दैवी सामर्थ्य म्हटलेलं आहे. बुद्धीच्या पलीकडचं थक्क करणारी कामं. आणि कसं म्हटलं की त्यानं आपल्या कामानं लोकांना प्रभावित केलेलं आहे. कान देऊ नाही का? आमच्यापेक्षा कोणी प्रभावी आहे? आता लोकांचा प्रभाव कुठपर्यंत पडतो? जोपर्यंत आमच्यापेक्षा कोणी प्रभावी सापडत नाही तोपर्यंत, बरं का? मग मी सुरुवातीलाच म्हटलं, आज मला डोक्यावर घेऊन नाचतील ना, उद्या अजून एक मराठीत चांगला प्रीचर देव पण आहे, तो पण बघतो बरं का. आता मी जर जास्त उड्या मारायला लागलो ना, तो म्हणतो इसको हटाव, दुसऱ्याला आणा. मग मुशीला नाही का म्हटलं, तो लय जास्त आगावपणा करायला लागला, तो म्हटला तू आता कणानात जायचं नाही, गप बसायचं, मी तुला मारतो. आणि त्याला जिवंत पण नेलं नाही, हनोकाला तर जिवंत नेलं, एलियाला उचलून नेलं, मोशेला मारलं. का मारलं मोशेला? कारण त्याने लोकांना मारलं, 3000 लोकांना. मग देव कसा, तुम्ही इटका जेव्हा पत्थरच आहे, तू मारतो मी पण तुला मारतो, तुला स्वर्गात नेल पण मारून. म्हणून लक्षात ठेवा, पृथ्वी तलावर राहताना देवाच्या इच्छेच्या कक्षेतच राहायचं, आपल्या मनाने काही करायचं नाही. त्याला नेलं स्वर्गामध्ये, पण तो म्हटलं तुला जिवंत नाही नेणार, तुला लांबून कणान बघायचं, मरायचं, मग तुला स्वर्गात नेणार. का? कारण मी या लोकांना कणानात घेऊन जा म्हटलं, तू वाटेत मारून टाकले 3000 लोक. 3000 लोकांना वाटेत मारलं ना, आणि तुला कणानात तर मी नेणारच नाही. त्या लोकांना नाही जाऊ दिलं,
तू पण नाही जायचं. पण देव तो देव, एवढे वर्ष त्याच्याबरोबर चालला, त्याला स्वर्गात न्यायला पाहिजे. मग त्याला मारलं, स्वर्गामध्ये घेऊन गेला. देवाचं काम सगळ्यात वेगळं. मग मोशे गेला म्हणून काम थांबलं का? यहोशुवाला तयार केलं. सांगायचं तात्पर्य, शिमोन तोपर्यंत प्रभावित राहणार आहे जोपर्यंत दुसरा प्रभावित येणार नाही. ऐका बरं का मी काय बोलतो ते तुम्हाला. संदेशाचं टायटलच माझं आहे, लोकांना थक्क करणारा स्वतःच थक्क झाला. म्हणजे आता त्याला थक्क करणारा त्याच्यापेक्षा दुसरा प्रभावी यायला पाहिजे. आता ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जादूगिरीपेक्षा सुद्धा थक्क करणारी गोष्ट कोणती असेल त्याच्या खाली वाचूया. 12 वचन. तरी पण देवाचं राज्य, येशू ख्रिस्ताचं नाव, आता लोकांना विश्वास बसला. पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोनानं सुद्धा. आता इतक्या दिवस हा लोकांवरती प्रभाव टाकत होता. त्याला असं वाटलं माझ्यासारखं कोण नाही, माझ्यासारखं कोण नाही. आणि लोक पण त्याच्या मागे वेड्यासारखे, शिमोना सांग सांग, जादू दाखव, जादू दाखव. आणि ऐका बरं का, तेवढ्यामध्ये फिलिपाची एंट्री झाली. आणि फिलिप जादू दाखवत नव्हता. ऐका, जर तुम्हाला देवाच्या वचनाची ताकद कळाली ना, तर ती जादूपेक्षा सुद्धा भारी आहे. जादूपेक्षा भारी. काय जादू झाली माहिती का? फिलिप आणि शिमोन हे असं म्हटलं की जादूगार शिमोनावरती जादू केली फिलिपानं. आणि कुठली जादू झाली ती? देवाचं वचन सांगत होता ही जादू आहे. काय जादू आहे? कशी जादू झाली मी ते तुम्हाला सांगतो. इकडं हा फिलिप जादू दाखवत होता, पण कोणत्याच दारुड्याला सरळ करत नव्हता. कोणत्याच व्यसनी व्यक्तीला, कोणत्या चोर असणाऱ्या व्यक्तीचं परिवर्तन करतं. खरी जादू ती आहे, एक व्यक्तीचं अस्तित्वच बदलून टाकणं. आणि शिमोनाला कळलं, अरे माझ्या जादूनं एका नोटेचं रूपांतर जास्त 20-15 आणि नोटांमध्ये मी करू शकतो, पण मी कोणाचं जीवन बदलू शकत नाही. का? तर माझ्याकडे कला आहे, पण यांच्याकडे देवाचं वचन आहे. ज्या दिवशी देवाचं वचन येतं ना, त्या दिवशी जगामध्ये उलथापालत व्हायला सुरुवात होती प्रियानो. उलथापालत. आणि ती अशी उलथापालत, असं लिहिलं, जे लोक शिमोनाच्या मागे शिमोनाच्या मागे जादूची कला पाहण्यासाठी येत होते, पण आता जे वचन फिलिप सांगत आहे आणि त्या वचनाला प्रतिसाद म्हणून लहान थोर त्याचं ऐकत होते. नुसतं ऐकत नव्हते, तर शास्त्र सांगतं त्यांनी बाप्तिस्मा घेतला. आता विचार करा, लोक त्याला म्हणतात दैवी शक्ती. ऐका बरं का, या शिमोनाला लोक काय म्हणतो? दैवी शक्ती याच्यामध्ये. पण त्याची दैवी शक्ती, त्याची कला, त्याचं महात्म्य किंवा त्याचा प्रभाव कधी संपला? एक प्रभावी व्यक्ती तिथं आला. आणि तो व्यक्ती इतका प्रभावी होता, त्याचा प्रभाव काय, तर तो देवाचं वचन गाजवत होता. म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळं चुकवा पण देवाचं वचन चुकू नका. का? या वचनात जादू आहे. काय जादू माहिती का? कोणतं वचन तुमच्या जीवनाला कसं प्रभावित करेल सांगता येत नाही. आणि एकदा का त्यानं तुमच्या जीवनाला प्रभावित केलं. मी कधी कधी प्रार्थना करताना, काही लोक प्रार्थना करताना माझ्यावर बोलतात बरं का, मला कधी मी स्वीकारलं, कारण त्यांना माहितीये हे वचन, ही जी प्रार्थना मी स्वीकारली ना, मग ती काम करणार आहे. ज्या दिवशी वचन बोललं जातं ना, कधी जादू काम करणार आहे? तुम्ही ते वचन स्वीकारलं, तुम्ही म्हटलं मी स्वीकारलं, स्वीकारल्यावर ते काम करणार आहे. ही जादू आहे. देवाच्या वचनाची जादू कधी काम करते? एखादं वचन बोललं जातं, जसं वाळलेल्या हाताच्या माणसाला तो म्हणतो आपला हात लांब कर, त्यानं ते स्वीकारलं बरोबर हातामध्ये देवाच्या वचनाचं सामर्थ्य आलं, त्याचा हात लांब झाला. तसं देवाचं वचन तुमच्याकडे आलं, तुम्ही स्वीकारलं, आणि स्वीकारल्याबरोबर जादू होती. आता ते फिलिपाला कळलं, अरे हे जादू वेगळीच आहे. मी सगळं माझं भरत होतो, पण या व्यक्तीनं, हा जो फिलिप आहे, हा फिलिप काहीतरी वेगळं करते. काय वेगळं करते वाचा बरं. तरी पण फिलिप, देवाचं राज्य, येशू ख्रिस्ताचं नाव. आता याच्याकडे कुठली जादू आहे?
फिलिपाकडे जादू कोणती आहे? येशू हे नावच मोठी जादू आहे. कुठलं नाव जादू आहे? येशू नावामध्ये जादू आहे, बाकी काय नाही. लक्षात घ्या, तुमच्याकडे जे नाव आहे ते खूप प्रभावी आणि प्रतिभावन अशा प्रकारचं नाव आहे. हे नाव जिथं वापरलं जातं ना, या नावामध्येच लोकांना सुटका मिळाली जाते. हे नावच वापरून बघा एकदा नुसतं, येशूच्या नावात. आणि ज्या दिवशी येशूच्या नावातलं सामर्थ्य तुम्हाला कळतं ना, म्हणून या ठिकाणामध्ये या फिलिपाच्या अगोदर इकडं पेत्रानं हे नाव वापरलं होतं, उठ येशूच्या नावानं. आणि आता फिलिपानं कळलं बरं का, तर म्हटलं पेत्रासारखा तीनदा येशूला नाकारणारा, शिव्या देणारा व्यक्ती येशूचं नाव. आता पहा नावात किती फरक आहे ते तुम्हाला सांगत आहे. पौल पण या नावानं लोकांना बरं करत होता, आणि इकडं याजकांच्या पोरांनी बघितलं भूत निघतात, आणि ते पौल येशूच्या नावात भूत काढायला लागला. मग एका व्यक्तीमध्ये भूत लागलेलं होतं, आणि याजकाची मुलं तिथे गेले आणि त्या भूताला म्हटले, पौलाच्या येशूच्या नावानं तुला सांग. कुणाच्या नावानं? येशू पौलाचा नाही, येशू जगाचा देव आहे. हे नाव त्या सैतानाला माहितीये. हे जे आहेत हे यांना त्या नावातली ताकद माहित नाही. यांनी पौलाचा येशू म्हणजे जोर कुणावर दिला? पौलावर. जोर कुणावर द्यायला पाहिजे? येशूवर. यांनी दिला कुणावरती? मग तो म्हणला, मी पौलालाही ओळखतो, तुलाही ओळखतो, येशूलाही ओळखतो. आणि शेवटी ती भूत या असणाऱ्या याजकांच्या पोराच्या मागे लागली आणि भूतानी यांची कपडे फाडून टाकले. नावाची जादू अशी चालत नाही. फक्त येशू हे नाव उच्चारल्याबरोबर तुम्हाला सुटका मिळते. या नावाची ताकद, या नावाची जादू आहे. आणि शिमोन जादूगाराला कळलं, अरे मी हात चालाकी करत होतो, पण इथं नावाची चालाकी आहे. हात चालाकीनं जे दिसतं त्याला नवीन स्वरूप येत नाही, पण येशू या नावानं इतकी. कारण त्या नावात काय घडलं वाचा बरं, खाली 13व्या वचनामध्ये लिहिले, वाचा बरं. हा, विश्वास धरला. का त्यांनी बाप्तिस्मा घेतला? हा, कारण हा हा घडत असलेली चिन्ह काय होतं? येशूच्या नावामध्ये पराक्रम नाही. आणि याला काय म्हणतो? त्या देवाची महाशक्ती. आणि या महाशक्तीनं काय पाहिला? महापराक्रम. का तो थक्क झाला? कारण लोक त्याला म्हणत होते महाशक्ती, पण त्याला माहितीये माझ्याकडे महाशक्ती नाही, माझ्याकडे महायुक्ती आहे. आणि यांच्याकडे येशूचं नाव आहे, हे नाव महापराक्रमी नाव आहे. लक्षात घ्या, महायुक्तीनं तुम्ही लोकांना प्रभावित कराल, पण सगळ्यात मोठं नाव येशूचं जर तुमच्याकडे असेल ना, तर हे नाव सगळ्या नावालाच प्रभावित करून टाकणार. शिमोनाच्या नावाला प्रभावित. मला असं वाटतं की जेव्हा शिमोन बाप्तिस्माला थांबला असेल ना, ती लोक म्हणत असतील उगाच याच्यासारखं, याच्या मागे येड्यासारखं फिरत होतो, हेच बाप्तिस्माला आला इथं आता. आणि त्या शिमोनाचं बघून बाकीचे पण आले असतील रांगात, अहो आम्हाला बी द्या, हा डुबायला लागलाय, आता आम्हाला पण गरज आहे. आणि त्याने शिमोनाला विचारलं असेल, अरे तुझ्यामध्ये महाशक्ती ती नाही रे, ती महाशक्तीने हात चलाकी होती. आता महाशक्ती माझ्या समोर उभी आहे, कारण यांच्यामध्ये पवित्र आत्मा, यांच्यामध्ये येशूचं नाव आहे, आणि याच नावाची ताकद जगात काम करत आहे. तो म्हटला, मी तुम्हाला जादू देतो, पण या नावानं मला स्वर्ग राज्य दिलेलं आहे. स्वर्गाच्या राज्याची घोषणा त्या नावामध्ये. लक्षात घ्या, या जगामध्ये अनेक शक्ती असतील, त्या शक्ती, आणि तुम्हाला कदाचित सोनं देईल, ती शक्ती तुमच्या घरातली परिस्थिती बदलेल, ती शक्ती तुमच्यामध्ये काही काळ आरोग्य देईल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, येशू हे तर देतोच, पण त्याच्याबद्दल आणि त्याच्या पलीकडे जाऊन, जसं मी पाहतो मोशेच्या काठीचा साप झाला, परंतु तिथपर्यंत थांबत नाही, बाकीच्या पण काठ्यांचा साप झाला. जगामध्ये महाशक्ती आहे, आणि त्या शक्ती तुम्हाला सगळं देईल, कदाचित लेकरं देतील, सगळं काही तुम्हाला देईल. पण येशू हे देऊन अजून तुम्हाला स्वर्गाच्या राज्याचं अभिवचन देतो, जे जगात कोणीच देऊ शकत नाही. प्रिया, कोणीच नाही देऊ शकत. म्हणून आम्ही पाहतो हा थक्क का झाला, कारण तो म्हणतो मी सगळं देऊ शकतो, या लोकांना भुलवू शकतो, त्यांना खिळवून शकतो, पण माझ्याकडे ती ताकद नाही की यांना मी म्हणू शकतो माझ्यावर स्वर्गात जाल. मग फिलिपाला कळलं, अरे माझ्याकडे सगळं ज्ञान आहे, पण स्वर्गाच्या राज्यात जायचं ज्ञानच नाही ना. सगळं ज्ञान आहे, आणि एवढे लोक माझं कौतुक करते. विचार करा हो, एवढे लोक
जर आपलं कौतुक करायला लागले तर आम्ही बाप्तिस्मा घेऊ का? सगळे लोक मला देवाची महाशक्ती, देवाची महाशक्ती. लोकांचं सोडून मला उद्या जर कोण जास्त सगळेच बोलायला, नाही बाळासाहेब तुमच्याकडे खूप पावर आहे बरं का, तुम्ही देव आहे. कधी डोक्यात घुसेल सांगता येत नाही, घुसणार नाही तसा मी सावध आहे. पण शिमोन ज्यावेळेस हे ऐकत होता ना, तो प्रभावित होऊ शकला आणि प्रभावित झाला. तो स्वतःला तसं समजत पण होता. पण ज्या दिवशी त्यानं फिलिपाला पाहिलं ना, त्याची सगळी नशाच उतरली. का? कारण तो म्हटला इथं याच्याकडं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. हे लोक हात चलाकी करत नाही, तर हे चिन्ह, काय शब्द वापरले त्यांनी, चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून कशाने थक्क झाला? चिन्हे आणि, लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा लोकांना थक्क करणारे लोक बनाल कधी तुमचा. आता फिलिप हा कोण खूप भारी व्यक्ती नव्हता बरं का, फार सामान्य व्यक्ती तो. हा फिलिप फक्त देवाचं वचन गाजवण्याचं काम कर. हबशी शंड आणि फिलिप नाही का, हा फिलिप त्या शंडाच्या रथाबरोबर, आता शंड जो आहे तो रथामध्ये चालले होता आणि फिलिप त्याच्यावर पायी पायी चालला होता देवाचं वचन त्याचा उलगडा करत. म्हणून लक्षात घ्या, जगामध्ये देवाचं वचन उलगडून सांगणारे लोक जादूगारापेक्षा बाहेर, आणि देव त्यांना तो दर्जा देतो. म्हणून देवाकडे बाकीच्या कोणत्या गोष्टी मागू नका, फक्त एकच नाही, देवा तुझं ज्ञान माझ्यासाठी खुलं कर. परवा एका बाईनं तिच्या, पास्टर माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. म्हटलं काय प्रार्थना करू? नाही हा दुसरा तेलोरे पास्टर झाला पाहिजे. मग म्हटलं मी कुठं जाऊ, मला तर जाऊ दे आधी, मी जायच्या आधीच दुसरा तेलोरे पास्टर. परवा कोणी एका सिस्टरनं पण सांगितलं, ते पण माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा. आणि ती माझी मुलगी दुसरी तेलोरे पास्टर झाली. मुलगी पण दुसरी तेलोरे पास्टर. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाकडे अशा गोष्टी मागा, प्रभू मला जगातलं सोनं रूप नको आहे, पण तुझ्या नावातलं सामर्थ्य, पुत्राच्या नावातलं सामर्थ्य आणि ते दैवी रिव्हेलेशन, ते दैवी वचन, ज्या वचनाच्या द्वारे आमची जीवन, आमची विचाराची पद्धत. आज सकाळीच एका सिस्टरने मला कॉल करून मेसेज करून सांगितलं, एवढे प्रश्न, एवढ्या समस्या, असं वाटत होतं की मरून जावं. परंतु कालचा संदेश, कुठला संदेश होता विसरून गेलो होते, युट्यूबला कुठला, हा, आशा नसताना आशेनं विश्वास ठेवा. ते म्हटलं की टायटल वाचल्यावर गोंधळून गेलो. आशा नसताना आशेनं विश्वास ठेवा. ते ऐकल्यावर असं वाटलं की काय असला कुठला धडा नवीन पवित्र शास्त्रामध्ये आला. पण वाचल्यावर कळलं हे प्रॅक्टिकल आहे. आणि ते म्हटले आत्महत्येचे विचार निघूनच गेले. देवाच्या वचनानं आशेनं जागा निर्माण झाली. आता कळलं प्रश्न आहे, पण आमच्याकडे येशूचं नाव आहे. आणि शिमोनाला कळलं, तो थक्क झाला. प्रश्न शिमोन थक्क झाला, लोकाला थक्क करणारा. मग तुम्ही थक्क झाला का? प्रश्न तोच आहे. जो लोकांना थक्क करत होता तो थक्क झाला. आणि आम्ही अजून डोक्याला हात लावून बसलो, कसं व्हायचं, काय व्हायचं. अरे इथं जो दुसऱ्याला थक्क करत होता आणि असं लिहिलं, शिमोन डोक्याला हात लावून बसला. बाप रे, असली शक्ती मी अजूनपर्यंत पाहिली नाही. आहात कुठं? तुमच्यामध्ये इतकी मोठी शक्ती आहे की ती शक्ती लोकांना डोक्याला हात लावायला भाग पाडेल. बायबल सांगतं शिमोन डोक्याला हात लावून बसला. तो म्हटला मी अशी चिन्ह अजूनपर्यंत पाहिली नव्हती. तुमच्या जीवनामध्ये घडलेली जी चिन्ह आहेत ना, ती चिन्ह जगात कोणाकडे घडली नाही, पण ती तुमच्यामध्ये घडलेली आहे, तुमच्यामध्ये घडलेली आहे. आठवा तुमचं जीवन तुम्ही कसं होता, प्रभूनं कशा पद्धतीनं तुम्हाला घडवलं, कशा पद्धतीने तुम्हाला आशीर्वादित केलं, कसं तुम्हाला उभं केलं, कसं तो तुम्हाला पुढे नेणार आहे. लक्षात घ्या. अजून एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो, दुसऱ्यांचं जीवन पाहून प्रभावित होऊ नका. तुमचं जीवन असं बनवा की ते दुसऱ्यांवरती प्रभाव टाकणार असलं पाहिजे. शिमोन इतक्या दिवस वासरात लंगडी गाय शहाणी होती, 4 टाळके घेत होता. चला मी तुम्हाला हात चलाके दाखवतो. इकडं कुठे गेलं? आत गेलं रे, इथं दोरा आहे.
खटकाने ते दोरा आतमध्ये जातो गायब झालं. दुसऱ्यांदा तो दोरा आवडल्यावर परत आलं. हे आलं गेलं नाहीये, हे गेलं तर गेलं, आलं तर आलंय. ते कायम आमच्या स्वरूप आमच्यामध्ये राहतं. लक्षात घ्या, नेहमी प्रभू मधलं जीवन अशा पद्धतीनं जगा, अशा पद्धतीनं. ज्यास तुम्ही ते जीवन जगायला सुरुवात कराल ना, त्यास इतकं प्रभावित तुमचं जीवन असलं पाहिजे, इतकं प्रभावित तुमच्याकडे देवाचं वचन असलं पाहिजे, इतकं प्रभावित तुमचं बोलणं असलं पाहिजे ना. म्हणून देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का, ते बोलतानाच एवढं स्ट्रॉंग बोलतात ना की समोरचा व्यक्तीने विचार केला पाहिजे, हे दिसणार का. सारा काय म्हणते माहिती का, मृत झालेलं गर्भाशय आता परत कसं गर्भधारण करेल. पण अब्राम बोलला, देव मला देणार. हे आमचं बोलणं असंच असलं पाहिजे. कसं होईल काय होईल याचा विचार करू नका. मला परवा एका सिस्टरनं सांगितलं, पास्टर ते तिथं गेलं आणि ते बॉस काही केल्या ऐकत नाही, नोकरी लागणारच नाही. पण तो संदेश ऐकला, ते म्हणजे आशा निर्माण झाली. गेले तिथं आणि बॉसने एका मिनिटात त्याला हजर करून घेतलं गव्हर्नमेंट जॉबला. गव्हर्नमेंट जॉबला बरं का, मी दुसरं तिसरं सांगत नाही, साधं नाही तुम्हाला सांगत, गव्हर्नमेंट जॉबला. ते म्हटले आश्चर्य वाटलं, एवढे वर्ष पेंडिंग पडलेलं काम एका प्रार्थनेनं घडलं. का घडलं? कारण देव काम करतो प्रिया, देव काम करतो, देवाला काम करायला आवडतं. म्हणून शिमोन जादूगार थक्क झाला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जसं शिमोन जादूगार थक्क झाला तसं देव तुम्हाला त्या लेवलला आणेल. शिमोनासारखे अनेक लोक तुमचं जीवन पाहून थक्क होतील. पण शुभवर्तमान तुमच्या मुखामध्ये असू द्या. शुभवर्तमान, चांगलं वर्तमान. चांगल्या गोष्टी कोणत्या? प्रभू आमच्यासाठी तारणारा आहे. काय शुभवर्तमान? येशू ख्रिस्त हा. त्याला विचारलं ना, लोक मला काय समजतात? तो म्हटलं तुम्ही ख्रिस्त, आणि ख्रिस्त या शब्दाचा अर्थ तारणारा, मसीहा. म्हणून तुम्ही बोलताना काय बोललं पाहिजे? हा प्रभू मला तारणार आहे. कशातनं तारणार आहे? आम्ही म्हणतो ना, एकदा 10वी पास झालं तरलं. कसं तरी 10वी पास व्हायला पाहिजे, कसं तरी नाही, थक्क करणाऱ्या गोष्टी घडतील हा विश्वास असला पाहिजे. कसं तरी नाही बोलायचं देवाच्या लोकांना, कसं तरी नाही. मुळात देवाच्या लोकांना कसं तरी नकोच आहे. नाही त्यांना सारखं विचार काय कसं आहे, नाही कसं तरी होतंय, कसं होतंय सांगू शकत नाही, कसं तरी होतंय. मग अशी एकाने मला फोन केला, ते आजार माझा असा आहे ना, शब्दात व्यक्त करता येत नाही. मग ती व्हिडिओ पाठवला, म्हटलं तुम्हाला छान आहे, व्यक्तच करता येत नाही. आणि त्याच्या आधी प्रार्थना चालू, तेव्हा एकाचा फोन आला, नाही प्रार्थना करायची. म्हटलं सांगा ना. नाही असं 1 मिनिटात नाही सांगू होणार. अगदी ती स्टोरी मला रंगवून, म्हटलं नंतर सोमवारी करा. कारण तेवढं रंगवत बसायला ते ऐकत ऐकत मला झोप लागायची ना. एवढं का रंगवत बसता? लक्षात ठेवा, आमचं जीवन कसं तरी नाही, ते थक्क करणारं जीवन आहे. कसं तरी जगू नका. शिमोन या व्यक्तीनं फिलिपाला पाहिलं आणि तो थक्क झाला. लक्षात घ्या, जगामध्ये अनेक शिमोन आहेत. ते शिमोन तुमच्याकडे पाहत आहेत कारण त्यांना तुमच्यामध्ये आशा दिसती. हो, तुम्ही आशादायी लोक आहात. खूप शिमोन आहेत जगामध्ये, ते लोकांवरती प्रभाव टाकत गेले, परंतु त्यांना कुठंतरी वाटतं की नाही, आता मला देवाची गरज आहे, आता मला देव आवश्यक आहे, की ज्याची मला गरज आहे आणि जे मला 100% खात्री देणार आहे की तू स्वर्गामध्ये असणार आहे. जसं चोराला तो म्हटला, आज तू माझ्या बरोबर. हे कोण बोलणार आहे? फक्त देवाचं वचनच ते खात्रीशीर सांगतं. ज्यानं आयुष्यभर चोऱ्या केल्या तो व्यक्ती आज येशूच्या जवळ आहे. काय थक्क करणारं जीवन आहे, कसलं सनसनाटी आहे. जन्मभर ज्याने चोऱ्या केल्या, आज तो कुठे? येशूच्या उराजवळ. आज तू माझ्या बरोबर. असला चमत्कार कुठे दिसेल का तुम्हाला? चोऱ्या करणाऱ्या जेलमध्ये, पण पहिला चोर येशूच्या उराजवळ सापडला. आणि का सापडला माहिती का? कारण लक्षात घ्या, येशूचं शुभवर्तमान त्यानं ऐकलं. काय शुभवर्तमान आहे? त्याला माहितीये येशू ढगावरती बसून येणार. तर तू तुझ्या राजवैभवानं येशील, त्यास माझी आठवण कर. लगेच तो म्हटला, आज तू माझ्या बरोबर. कोण म्हणेल का असं? कर्मकांड सांगितली जाते, तुमचे पूर्वज नरकात पडू नये आणि त्यांना मोक्ष मिळावा, त्यांना मुक्ती मिळावी. जेवायला घाला, कावळ्याला खायला घाला, याला खायला घाला. त्याने कावळ्याने खाल्लं तर त्यांना, कावळ्याने तोंडच नाही लावलं तर बसणार तसेच ते. पण इकडं नाही तसं सांगितलं. इथं काय सांगितलं? आज तू माझ्या बरोबर.
हा इकडं मेला, इकडं सुखलोकात गेला. आता तो रविवारचा संदेश आहे बरं का. मृत्यूनंतर काय, हा फार भारी आहे. बऱ्याच लोकांना मराव का नाही हातात प्रश्न पडणार आहे. बरेच लोक म्हणतात ना, आता मेला सुटला, आता सुटला का बघा रविवारी. मेल्यावर काय ऐका नाही नेमकं, लोकांना पण सांगा, ऐकायला या. बरेच लोक म्हणतात मेला ओ सगळ्या प्रश्नातनं सुटला. अहो मेल्यावर तर प्रश्न सुरू झालाय. आणि मला वाटतं तो संदेश ऐकल्यावर बरेच लोक त्यांच्या गळाचे फास काढून गुंडाळून ठेवून टाकतील कपाटामध्ये. नको एवढ्यात मरायला, आम्हाला असं वाटलं मेलं की सगळं संपलं. लक्षात घ्या, थक्क करणारी गोष्ट कोणती तर तुमच्याकडे इशू आहे. आणि आज सुद्धा तो थक्क करणारा इशू इथं आहे. हा विश्वास ठेवा, प्रभू तुम्हाला असं प्रभावित करेल की शिमोनासारखे लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतील असलं महत्कृत्य आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही. चल आपल्या जागेवरती बरवूया, आपले डोळे बंद करू, आपल्या माना झुकूया, आपली मस्तक लावूया, प्रभूच्या जवळ जाऊ. त्याला म्हणू की प्रभूजी, कालपर्यंत मी कसं तरी रडत खडत जीवन जगलो, पण आता मला तसं जगायचं नाही. ज्याला असं वाटतं की मला थक्क करणारं जीवन, प्रभावित होणारं जीवन, लोकांवरती प्रभाव टाकणारं जीवन मला आवश्यक आहे. तुम्हाला जर काही प्रार्थना हव्या असल्यास तर तुम्ही पुढे या, तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल.